प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना। मी ज्ञानेश किशोर शिरकर ठाण्यावरून इथे आलेलो। एक 3-4 महिन्यापूर्वी जेव्हा इथे ठाण्यामध्ये निवडणुकीचे कामं चालू होते किंवा काय, तर माझ्या मित्राकडे मी गोष्ट बोललो की मला असं इच्छा आहे ज्या इथे निवडणूक उभं राहायचं किंवा काय करायचं, त्यात मार्गदर्शन मिळत नव्हतं। जेव्हा दादांच्या सानिध्यात आलो तेव्हा काही प्रश्न न विचारता पण त्याची उत्तरं मिळाली की आपल्या स्वतःतला कॉन्फिडन्स कुठे लूज झाला आहे, कुठे आपल्याला काय गोष्टी करायला पाहिजेत आयुष्यात, गुणवत्ता असून पण त्याला न्याय मिळत नाही तर त्याला काय कारणं काय। आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना दादांनी सांगितलं की याला सामोरं नाही जायचं, याच्यापेक्षा पण काहीतरी मोठं आयुष्यात लिहिलेलं आहे, ते मिळेल तुला, तुझा वेळ लागेल, विश्वास ठेव, त्या गोष्टी घडतील। त्याप्रमाणे निवडणुकीत नाही उभं राहिलो पण एक मोठी जबाबदारी मिळाली पक्षात काम करत असताना, अचानकपणे मिळाली। आणि त्यानंतर परत घराचे प्रश्न होते की बाबा अडचणी आलेल्या, आर्थिक गोष्टीला महत्त्व न दिल्यामुळे ताळतंत्र उडालेलं होतं सगळं। तो दादांच्या सानिध्यात आल्यावरती जे काही गोष्टी घडत होत्या की बाबा आता हे घडायला पाहिजे, बाबा एवढे पैसे मिळालंच पाहिजेत, तर संतोषच्या सांगण्यावरून किंवा आपल्याला पण तो अनुभव आला त्यावरून तिथे ते गोष्टी केल्या, त्याचं पालन केलं, पूजा अर्चा व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न केला। आणि जे दुःख आलं समोर ते निवारण झालं त्याचं की बाबा आता हे आलेलं दुःख असं हस्तागता निघून गेलं। आणि गेल्याच वेळेला जेव्हा इथे आलो तो एक फोटो फ्रेम आवडली त्या गोष्टीमध्ये, तिथे ती फोटोचं ते घेऊन घरी नेऊन त्याची स्थापना केली। आणि त्याच्यानंतर जे अनुभव आले की दुःख त्यानंतर पण आलं, पण त्यानंतर नुसतं फोटोजवळ जाऊन उभा राहिलो आणि असं मला झालं पाहिजे, आणि त्या गोष्टी चटदशी झाल्या। पण खिशात पैसे असताना पण घर मिळत नव्हतं, पैसे हातात भरपूर होते, खिशात अकाउंटला पण आले, जेव्हा नव्हते तेव्हा मिळत होतं तर ठीक होतं, पण असताना पण घर मिळत नव्हतं। पण जेव्हा पैसे असताना नुसतं बोललो की हे चांगलं घर द्या, थोडं आहे त्याच्यापेक्षा जास्त बर्डन आलं, पण वाटत नाही, ते बर्डन वाटत नाही, ते सॉल्व्ह होईल त्या गोष्टीतून। हे सगळं अतुल दादांच्या कृपेमुळे आहे। स्वामी समर्थ। स्वामी समर्थ प्रसन्न। मी सचिन सुधाकर चौधरी आणि ही माझी मिसेस मयुरी चौधरी। श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न। मी सौ मयुरी सचिन चौधरी, माझे नाव, मी इथे सांगलीत साई चौकात राहते। आमच्या अर्थात सांगायचा अनुभव तर स्वामी समर्थांचा कशाबद्दल अनुभव आलेला आहे आणि किती दिवसात। आमचा प्रेमविवाह आहे, सचिन आणि माझा प्रेमविवाह होता। आमच्या दोघांचं लग्न होत नव्हतं, माझ्या घरून संमती मिळत नव्हती। अर्थात आमच्या एका नातेवाईकांच्या सल्ल्याने आम्ही श्री स्वामी समर्थ मंदिरात आलो आणि अतुल दादांची बैठक घेऊन त्यांच्याशी विचारावं आणि त्यांचा सल्ला घ्यावा, म्हणजे आमचं लग्न दोघांच्या घरच्यांच्या संमतीने कसे होईल हे आम्हाला जाणून घेऊन लग्न करायचे होते। आम्ही 1-2दा मंदिरात आलो, दर्शन घेतलं, पण दादांची बैठक आम्हाला मिळाली नाही। 2-3 आठवड्यानंतर आम्हाला दादांची बैठक मिळाली। त्याच्यानंतर दादांना आम्ही सांगितलं की दादा आमचे प्रेमविवाह आहे आणि आम्हाला दोघांच्या घरच्यांच्या संमतीनेच लग्न करायचं आहे, पण माझ्या घरच्यांची संमती देत नाहीये। तेव्हा दादांनी आम्हाला सांगितलं सगळं ऐकून, तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रसन्नाचा जप करा, त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू हे जप करत राहा, जे तुम्हाला सामोरं येईल त्याला पूर्ण बळ देऊन सामोरे जा, तू शक्ती घे आणि अजिबात घाबरू नको। जर तुम्ही खरोखर प्रेम करत असाल तर वेळ लागेल, पण तुमचं लग्न नक्कीच होईल आणि विश्वास ठेवा। हेच दादांनी मला फक्त पहिल्या बैठकीत सांगितलं होतं। त्याच्यानंतर मी दादांनी सांगण्यानुसार त्यांनी जे मला मंत्र किंवा जप करायला सांगितले ते मी कंटिन्यू फॉलो करत होती। त्याच्यानंतर भरपूर दिवस झाल्यानंतर माझ्या घरच्यांनी माझ्यावर दडपण टाकलं
की नाही तुला लग्न करावं लागेल, हे ते टॉर्चर केलं. अति झाल्यानंतर मी दादांना 5 ते 6 महिन्यानंतर बैठक झाली परत. तेव्हा तोपर्यंत आमची बैठक कंटिन्यू चालूच होती. पण 5 ते 6 महिन्यानंतर अक्षरशः मी दादांना म्हटले की दादा प्लीज काहीतरी चमत्कार करा, आता माझ्याने सहन नाही होते. अक्षरशः एकदा दवाखान्यात ऍडमिट होऊन डिस्चार्ज होऊन मी डायरेक्ट दादांच्या बैठकीत आली होती. तेव्हा दादांनी मला सांगितलं होतं खरंच तू खूप प्रेम करते आणि तुमचं लग्न होईलच, म्हणे विश्वास ठेव. तेव्हा त्यांनी मला बहीण मानली होती त्यांची. त्यांनी मला सांगितल्यावर मी तो परत जप केला. ते मला बोलले की फक्त तू मनोभावे नामस्मरण कर आणि विश्वास ठेव, मी एवढंच सांगलं. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एका गुरुवारी ही फोटो फ्रेम दिली. ही श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्नाची फोटो फ्रेम दिली. त्याच्यानंतर सांगितले की तुम्ही आत्ताच्या आत्ता रात्री घरी जा. त्यावेळेला 11 ते 11:30 झाले होते टाइम. मी रात्री 12 वाजता घरी जाऊन तेव्हाच्या तेव्हा रात्री यांची पूजा केली आणि सांगितले फोटो फ्रेम देऊन तुम्हाला 2 ते 3 दिवसात तुमचं लग्न होईल. फक्त तू जप करत राहा, तुझ्या घरचे जे म्हणतील हो हो आणि फक्त धाडस दे. आणि सेकंड थिंग मी पाहून जाऊन वगैरे नाही सांगत. दादा म्हणत काहीच होणार नाही किंवा घरच्यांचं नुकसान, आई वडिलांचं वगैरे कोणाचाही जीवाची बळीहानी होणार नाही. उलट तुमचे दोघांचं लग्न होऊन तुम्ही दोघं व्यवस्थित सुखी संसाराने राहाल. हाच त्यांचा आशीर्वाद होता आणि हा शेवटपर्यंत त्यांचा शब्द होता. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी एकदा जेव्हा ते मागणी घालायला आले होते तेव्हा माझ्या वडिलांनी साफ नकार दिला आता शेवटचं की नाही आता हे शक्यच नाही. आणि तेव्हा ते मला घरी घेऊन जायला आले होते. तेव्हा ते रात्री आले आणि रितेश दादा आहे त्यांनी त्यांना 11 वाजता रात्री मंदिरात त्यांच्या हाताने पूजा केली त्यांनी श्री स्वामी समर्थाची. आणि त्यांना रात्री मी लगेच 11:30-12ला फोन केला की सचिन आपल्याला उद्या लग्न करायचं. म्हणजे एकमेव हा चमत्कार असं म्हणता येणार नाही, कारण आपण जर चमत्कारच म्हटलं तर लोकांचा अनुभव किंवा त्यांची मेंटॅलिटी वेगवेगळी असते. तर चमत्कार म्हटले तर अतुलदादांना आपण जादूगर म्हणून असं म्हणू, तर तसं नाही, चमत्कारच असतो. पण मनोभावे आपण नामस्मरण करा, पूर्ण देवाने भक्ती प्रार्थना करा तर देवही आपल्याला पूर्ण मनानेच फळ देईल. अर्ध्या मनाने प्रार्थना केली तर देवही अर्ध्या मनानेच आपल्याला फळ देतो. मला म्हणायचा अर्थच आहे की हा चमत्कारच आहे, पण 50% तेवढंच आपल्यावर आहे. तुम्ही उद्या घरात बसाल आणि 12वीचा मुलगा म्हणेल की नाही स्वामी समर्थ महाराज आहे मला 90% भेटेल, सो इज नॉट पॉसिबल. सो मी तुम्हाला एकच सांगेल की स्वामी समर्थ महाराजांवर भक्ती करा, श्रद्धा ठेवा आणि त्यांचा जप करा. असं नाहीये की दरवेळी त्यांचे जप किंवा त्यांच्या प्रत्येक आरती किंवा मंदिरात किंवा बैठक अटेंड करायला पाहिजे असं नाहीये. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच करा, घरी करा, मनातल्या मनात करा. स्वामी समर्थ नक्की तुम्हाला साथ देतील. आणि एकच ते सांगतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आता आमचं दोघांचं लग्न होऊन आम्ही दोघं खूप सुखी आहोत आणि आमच्या दोघांचेही घरचे पॅरेंट्स आम्हाला शेवटपर्यंत साथ द्यायला तयार आहे. आता ते एकमेकांचा हेवा करतात की अरे वा आम्हाला चांगला जावाई भेटला, चांगली सून भेटली. अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये. नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न. माझं नाव केशव सदाशिव मोरगुंडी. मूळ गाव माझं कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्हा. मी इथं पिंपळगावमध्ये सध्याला वास्तव्यास आहे. जवळपास 1 वर्षभरापासून मी या मठामध्ये सेवेकरी आहे. असंच मध्यंतरी आम्ही एका कार्यक्रमासाठी गावी निघालो होतो. माझ्यासोबत माझी फॅमिली होती. रात्री 11च्या सुमारास पुण्यातून निघालो आणि कराडच्या जवळपास रात्री 2 वाजता म्हणजे कराडच्या पुढे जिथं म्हणजे काहीच सोय सुविधा नव्हती. म्हणजे टोटल सुसुडात होतं, काहीच म्हणजे जंगलच समजा. तिथं माझी गाडी रात्री 2 वाजता बंद पडली. 2 वाजता बंद पडली तर गाडी काही गेले चालू होत नव्हती. जवळजवळ आम्ही सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत असंच गाडी चालू करण्याचा म्हणजे तुम्ही रात्री 2 ते 4 पर्यंत त्याच जागी थांबला होता? हो, तर त्याच जागी गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी काही चालू होत नव्हती. बरेच असे ट्रकवाले आले, ट्रक ड्रायव्हर, टेम्पो चालक आले, त्यांनी मदत केली पण गाडी काही चालू आहे ना.
त्यातल्याच एका टेम्पो चालकाने मग तो आमच्याच गावी चालला होता अच्छा. आणि माझ्यासोबत माझं लहान मूल पण होतं आणि रात्रीचा गारठा वगैरे चालू होता. त्यामुळे तो टेम्पो चालकाने त्यांना लेप दिली, गावी घेऊन गेला तो. तसंच मी घरच्यांना गावी सोडून दिलं त्या टेम्पोमध्ये. मग मी वाट पाहत बसलो, सकाळ होईन, मग एखादा मेकॅनिक येईन हे त्या आजूबाजूला. तिथून कराड जवळपास एक 25 किलोमीटर होतं, 20 ते 25 किलोमीटर. आणि त्या दिवशी बॅड लक इतकं की मंगळवार असल्यामुळं पूर्ण कराड शहर हे मंगळवारचं बंद असतं. तर मला ना मेकॅनिक भेटला, ना शोरूम भेटलं, ना काही भेटलं. मग तुम्ही काय केलं? मग मी सहज असा आपला विचार करत करत बसलो, तर कल्पना आली की दादांना फोन करावा. तर मी अतुल दादांना फोन केला. दादा त्यावेळी त्यांच्या पूजेस बसलेले होते. दादा म्हणले काय काळजी करू नको, होईन, एक थोडं स्टार्टर मारत बस, चालू करण्याचा प्रयत्न कर, आपली जी विभूती आहे ती लाव, विभूती लाव, बघ, प्रयत्न कर. तर मी विभूती वगैरे लावली, सगळं काय केलं, मंत्र वगैरे, स्वामींचं नामस्मरण केलं, दादांचं नामस्मरण केलं. त्यानंतर थोडी भर झाली चालू, एक 5 ते 10 मिनिटं. ज्यावेळी गिअर टाकून पुढे निघालो, पुन्हा बंद पडली गाडी. पुन्हा मी दादांना फोन केला, पण तो फोन करू का नको असं वाटत होतं, कारण दादा पूजेच बसले होते त्यावेळी. तरी दादांनी माझा फोन रिसिव्ह केला. दादांनी सांगितलं तू एक थोडा वेळ थांब, तिथं मला असं दिसतंय, स्वामी मला सांगतायत की एखादा सेवक येऊन तुझी मदत करेल. तर मी काही काळजी न करता निवांत झोपलो होतो गाडीमध्ये. एक व्यक्ती आली मारुती 800 मध्ये, तिने काच वाजवली दरवाजी, गाडीचा दरवाजा उघडला. म्हणलं तुमची गाडी बंद पडलेली. हो म्हणलं. त्या व्यक्तीने मला एका दुसऱ्या व्यक्तीचं नाव सांगितलं, पण मी त्या व्यक्तीला ओळखत नव्हतं. तरी पण मी आपली वेळ भागवण्यासाठी म्हणलं की हो ओळखतो बाबा. आणि नंतर त्यांनी स्टार्टर वगैरे खोलला. ना तो व्यक्ती मेकॅनिक होता ना कोण होता, त्याने स्टार्टर खोलला, गाडीचा चालू करण्याचा प्रयत्न केला, पण ती काही चालू झाली नाही. ते म्हणे स्टार्टरचा काय प्रॉब्लेम नाही. पण त्या व्यक्तीने मला मार्ग दाखवला. ज्या दिवशी कराड शहर बंद होतं त्यांनी माझी गाडी कराड शहरामध्ये पोहोचवली, मेकॅनिक कडे दिली. प्लस मेकॅनिकला एवढंही सांगितलं आपला माणूस हे काम लवकर करून दे, स्वस्त करून दे, जास्त पैसे घेऊ नको. ते काम जे पुणे शहरामध्ये 22 ते 25 हजारात होणार होतं, ते काम माझं तिथं 8 हजारामध्ये झालं. पण मला मार्ग दाखवला दादांमुळे, मला मार्ग मिळाला की तो दादांनी जसं सांगितलंय कोणीतरी स्वामी भक्त येईल. आणि खरंच मी त्याला नंतर न विचारलं तर तो खरंच स्वामी भक्त निघाला. तुम्ही स्वामींची पूजा वगैरे करतो. आमच्या गप्पा गोष्टी झाल्या. ज्यूस प्यायला गेलो तर तो म्हणला मी ज्यूस वगैरे घेत नाही. एक 5 मिनिटातच तो व्यक्ती कुठे गेला ते देवालाच माहिती. असा माझ्या आयुष्यामध्ये दादांच्या मार्फत एक चमत्कार घडलेला. आणि दादांचं जसं वाक्य आहे की तू निश्चिंत जामी आहे, तर त्या वाक्याचा मला पुरेपूर अनुभव आला. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव संतोष गुरे, मी ठाण्याला राहतो. गेली 5-6 वर्षापासून मला दादांशी संबंध आहे. तर असं आलं की आत्ता मी तुम्हाला जो दिसतोय असा मी नव्हतो पहिले. जवळजवळ त्यावेळेला माझ्यावर एक 70 ते 80 लाखाचं कर्ज होतं. या कर्जातनं मग मी फार डिस्टर्ब झालो होतो, खूप फ्रस्ट्रेट झालो होतो. त्यावेळेला माझ्या एका भावाने मला दादांची भेट घालून दिली. मी दादांकडे आलो, दादांना सांगितलं दादा असं असं आहे, मी काय करू. दादा म्हटलं तुला काय करायचं आहे. म्हटलं मला कर्जातनं मुक्त व्हायचं आहे आणि मला एक सेटल लाईफ पाहिजे, बस, खूप झालं. मग दादा म्हटलं ठीक आहे, होईल, तुझे सर्व कामं होतील, तू फक्त श्रद्धा ठेव, स्वामींवर श्रद्धा ठेव, माझ्यावर श्रद्धा ठेव, सगळं काम होतं. आणि आजच्या घडीला, आज मी आत्ता इथे उभा आहे तुमच्यासमोर, आजच्या घडीला मी पूर्ण कर्जातनं मुक्त आहे. अगदी नाही पण ठीक आहे, जे 80 होतं ते आता एक 10-1 राहिलं असं. एनिवे मला दादांचे आशीर्वाद, माझ्या दादांवर श्रद्धा आहे, हेही पूर्ण होईल. 1-2-3 महिन्यात मी त्यातनं पूर्णपणे मोकळा. हे असे अनुभव काही आहेत. एक पर्सनल माझा असा अनुभव आहे की माझ्या वडिलांना सिव्हिअर अटॅक आला. सिव्हिअर अटॅकमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यांना. डॉक्टर मला म्हणते की तुम्ही आता तुमच्या नातेवाईकांना बोलून घ्या, आता हे काय मी याची काय गॅरंटी देत नाही, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलून घ्या. तर मी तेव्हा एकदम शॉक झालो होतो. ॲक्च्युअली मी घरात माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे, पण सगळं करता करता मीच आहे. तर मला पण सुचलं नाही की बाबा मी आता काय करावं पाहिजे. मी दादांना फोन केला, दादांना सांगितलं दादा असं असं झालं, डॉक्टर असं असं बोलतो. दादा म्हणले तू त्याला घेऊन जा पहिले वडिलांना, ॲडमिट कर, मग काय बोलतात बघतो. नाही की म्हणे नाहीच म्हणतात. दादा तुला माझ्यावर विश्वास आहे ना, तुझा स्वामींवर विश्वास आहे ना, तू जा, काही होणार. मी गेलो, ॲडमिट केलं. तरी डॉक्टरनी परत मला बोलवलं सेकंड टाईम, तेव्हा तू तुझ्या नातेवाईकांना बोलवलं की नाही, तू एकटाच आहेस इथे. मग मी माझ्या आईला वगैरे बोलवलं, पण त्यांना काही सांगितलं नव्हतं. मग डॉक्टर म्हटले की नाही तुम्ही त्यांना बोलून घ्या, कारण आता ही वर्स्ट केस ही गेलेलीच आहे, आता आम्ही याच्यात काहीच करू शकतो. मी परत दादांना फोन केला, दादांना सांगितलं की दादा असं असं म्हणताय डॉक्टर. दादा म्हटले मी आहे ना, मी इथे बसलोय ना, मी कशासाठी बसलोय, तू जा, तू घाबरू नको, तू फक्त श्रद्धा ठेव.
बस मी सगळ्या गेलो, ॲडमिट केलं वडिलांना. आणि त्या पिरियडमध्ये एक इन्सिडन्स असा झाला की एक त्यांना इंजेक्शन द्यायचं होतं. त्या इंजेक्शनची किंमत 30,000 रुपये होती आणि माझ्या खिशात त्यावेळेला 3,000 रुपये होते. म्हटलं आता काय करायचं, म्हटलं आता काय करू. मी त्या मेडिकल स्टोअरमध्ये गेलो, त्याला म्हटलं बाबा हे इंजेक्शन हवं आहे. तो म्हटलं या इंजेक्शनची किंमत 30,000 रुपये. मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे एवढे पैसे नाहीत आता, एक 10 मिनिटं थांबा, मी पैसे मागवतो. तर ते मला एवढं म्हणाले की एक काम कर बाळा, हे इंजेक्शन तू घेऊन जा, तू तुझ्या वडिलांना पहिले इंजेक्शन दे, पैसे काय मला नंतर पण भेटले. ॲक्च्युली तो माझ्या ओळखीचा नाही, मी त्याला फर्स्ट टाईम भेटलो. फर्स्ट टाईम म्हणजे माझ्या आयुष्यातला हा फर्स्ट अनुभव असा आहे की बाबा एखादा अनोळखी माणूस 30,000चं क्रेडिट मला देतो. ते इंजेक्शन घेतलं, मी वडिलांना दिलं. त्याला एक तासाभराचा पिरियड गेला, थोडंसं नॉर्मल असं वाटायला लागलं मला. तरी पण डॉक्टर म्हटले की नाही 48 आवर्सपर्यंत मी तुला काहीच गॅरंटी देणार नाही, काही करणार नाही. मग एक साधारण 5:30 वगैरे वेळ असेल, मी दादांना परत फोन केला की दादा असं असं डॉक्टर म्हणत आहे की त्यांचं BP नॉर्मल होत नाही. त्यांचं BP होतं त्यावेळा हायर 240 आणि खालचं होतं 140. तर मी दादांना सांगितलं की डॉक्टर म्हणतात की 140 आहे, खालचं 140 आणि वरचं 240 आहे. दादा म्हटलं नॉर्मल त्यांना कितीचं पाहिजे, डॉक्टरने विचारलं. डॉक्टरांचं साहेब की नॉर्मल म्हणजे का असं किती BP झालं की आम्ही समजू की हे नॉर्मल आहे. डॉक्टर मला म्हटलं की बघ वरचं खालचं 90 येऊ दे, वरचं 140 आलं तर आपण समजू नॉर्मल, पण हे एवढ्या लवकर होणार नाही, याला आणखी 2 दिवस जातील. मी दादांना सांगितलं की दादा असं असं आहे, असं असं डॉक्टर म्हणतात. ठीक आहे, मग तुला काय तेवढं पाहिजे ना, तुला म्हटलं मला तेवढं पाहिजे तरच ते बाबा नॉर्मल म्हणून गणलं जातं. पण ठीक आहे, 1 तासाने मला फोन कर. साधारण 5:30ला मी फोन केला होता दादांना. त्याच्यानंतर मी 6:15ला बघितलं तरी ते तेवढंच होतं BP. 6:30 पावणे 7ला ते BP जसं मी बोललो होतो किंवा मला 140-90 पाहिजे, ते 140-90 झालं. मी दादांना फोन केला की दादा असं असं BP आहे, मग तुला आणखीन काय हवं आहे, तू कशाला घाबरतो, तुझा डॉक्टर विश्वास आहे का माझ्यावर विश्वास आहे. म्हटलं ऑब्व्हियसली तुमच्यावरच आहे. मग सोडून दे, आता गेलं होतं, सगळं झालेलं आहे, आता ते नॉर्मलला आलेले आहेत. पण डॉक्टरांना मी बोलवलं की साहेब जरा येऊन चेक करा. तर डॉक्टर ही इज ऑल्सो शॉक की बाबा हे कसं झालं. तो डॉक्टर स्वतः हार्ट सर्जन आहे, ठाण्यातला सगळ्यात मोठा सर्जन आहे. तो म्हणला की बाबा हे माझ्या आजपर्यंतच्या ह्याच्यामध्ये हे मिरायकल आहे, इट इज अ मिरायकल. की ज्या पेशंटला मी सांगतो की तुम्हाला सांगतोय की हा गेलेले तुझ्या नातेवाईकांना बोलव, तोच पेशंट एक 6 तासामध्ये खणखणीत बरा होतो. त्यांचे सगळे जे बाकी त्यांना सगळे लावले होते, म्हणजे हे बाकी सगळे सलाईन वगैरे जे सगळं लावलं होतं ते त्यांनी 6 वाजता सगळं काढून टाकलं होतं. नॉर्मल 2-3 दिवशी मी घरी होतो वडिलांना घेऊन. त्याच्यानंतर मग वडिलांना त्यांनी सांगितलं की एन्जिओग्राफी केली, तर ते म्हणाले की नाही ॲक्च्युली बायपास करायला लागेल. तर माझ्या वडिलांचं वय 72. वडील म्हणले की मी बायपास करणार नाही आणि माझी फायनान्शियल पोझिशन पण नव्हती. दादांना सांगितलं की दादा डॉक्टर म्हणतात की बायपास करायला लागेल, बायपासशिवाय हे नाही. आणि वडील म्हणतात मी करणार नाही, काय करायचं. दादा म्हणले तुझी इच्छा काय. म्हटलं माझी इच्छा अशी आहे की बाबा बायपास न करता सर्व हो, पण आणखीन बघू चल, तुझी इच्छा तशी आहे ना, आपण तसे प्रयत्न करू. मी आणखीन 1-2 ठिकाणी फिरलो डॉक्टरांकडे, पण ते म्हटले की नाही तुला बायपास मस्ट आहे. नाहीतर डॉक्टरने मला डॉक्टरांचे शब्द सांगतो. डॉक्टर मला एवढं म्हटलं की तुला बायपास नाही करायची ना, या गोळ्या घे आणि देवाचं नाव घेत बस. या 2-3 महिन्यात काय होईल मी सांगणार. तुम्हाला जर बायपास करायची नसेल तर या गोळ्या घ्या आणि देवाचं नाव घ्या, बस हे एवढंच आहे तुझ्या हातात. म्हटलं दादा नाही करायची ना बायपास, ठीक आहे. मग असंच 1-2 दिवस गेले त्यामधल्या पिरियडमध्ये. मग माझा एक भाऊ आला माझ्याकडे, तो कधी येत नाही माझ्याकडे, तो त्या दिवशी आला. मला म्हटलं संतोष काय रे टेन्शन. म्हटलं अरे असं असं सांगितलं, बायपास सांगितलं, काय करू कळलं. म्हटलं चल माझ्यावर आत्ताच. म्हटलं पुढे आपण आणखीन एका डॉक्टरकडे जाऊ. मग मी त्याच्यावर एका डॉक्टरकडे गेलो. त्या डॉक्टरकडे बसलो होतो. म्हटलं संतोष तुला बायपास करायची गरजच नाही, मी एन्जिओप्लास्टी करून हे सगळं करून देतो. आज एन्जिओप्लास्टी झाली. एन्जिओप्लास्टी होऊन आज माझे वडील आज 2 वर्ष झाली ओके ठणठणी. एन्जिओप्लास्टीमध्ये पण एक आणखीन प्रॉब्लेम झाला, सांगतो तुम्हाला. एक ब्लॉक म्हणजे एक जो आपण हे टाकतो हार्टमध्ये त्याची किंमत 1 लाख रुपये. तर डॉक्टरने मला सांगितलं होतं की 3 टाकायचे. 3 आपल्याला मेजर 3 टाकायलाच लागते. पण मी गृहीत धरलं होतं 3 लाख आणि एक हॉस्पिटलचा खर्च असं धरून 3.5 लाख 3.5 लाख रुपये लागतील आपल्याला. तिथे गेलो, तिथे 5 ब्लॉक टाकले होते. त्या 5 ब्लॉकची किंमत 5 लाख झाली. बाकी हॉस्पिटलचा खर्च वेगळा. म्हणून हे पैसे तुम्ही भरा तरच आम्ही पेशंटला सोडून, आता आम्ही सोडणार नाही. पण आता काय करायचं. दादा झालं दादा असं असं. दादांनी मला थोडी पैशाची मदत केली त्यावेळेला. म्हटलं तरी पण मला पैसे कमी पडत. म्हटलं आता करायचं काय. डॉक्टर म्हटलं काय संतोष काय प्रॉब्लेम आहे तुझा. म्हटलं साहेब असं साहेब माझ्याकडे आता पैसे नाही आहेत, मी कसं काय डिस्चार्ज करणार. ठीक आहे म्हणा आपण बोलून बघू त्यांच्याशी. हिरानंदानीला मी ॲडमिट करतो मुंबईला. तर म्हणे असं होणार नाही, पैसे तुला भरायला लागतील. तरी पण आपण एक ट्राय मारू. तर गेलो बसलो त्याच्यासमोर. मी म्हटलं असं असं आहे. तो कंपनीवाला जो ब्लॉक देतो तोच होता. तो म्हटलं की आम्ही इतके दिले आत्तापर्यंत, तुझ्या याला 5 लागले ना, ठीक आहे चल 3चेच पैसे 2चे देऊ नको. 2चे 2 लाख रुपये तरी सोडले.
मला म्हटलं चल 3चे पैसे भर आणि तुझ्या वडिलांना घेऊन जा. म्हणजे हे असे अनुभव, हे जीवन, हे मी अनुभव घेतलेले आहेत स्वतः. आजचा सकाळचा अनुभव तुम्हाला सांगतो. रात्री माझ्या कमरेत चमक भरली, माझ्या कमरेत चमक भरली ना की 4 दिवस मी उठत नाही. तर लिटरली मला असा उचलून उभा करायला लागतो, एवढा मला त्रास होतो. रात्री चमक भरली, म्हटलं उद्या मला जायचं आहे, आता आपलं काय जाणं होणार नाही. सकाळी उठलो, सकाळी पण मला उठताच येत नव्हतं. मी रितेशला फोन केला की रितेश माझं असं असं झालं आहे, म्हटलं माझ्या कमरेत चमक भरले, बहुतेक माझं काय हे नाही. म्हटलं असं कसं झालं, आता आपल्याला इथे जायचंच आहे, दादांकडे आज जायचंच आहे, असं कसं झालं. आज मी उभा आहे, आज 4 तासाचा प्रवास करून आलो मी, परत आज रात्री मी परत जाणार. म्हणजे हे सगळं जे आहे ना, हे सगळे जे मी सांगतोय, हे अनुभव तुम्ही घ्या, तुम्ही अक्षरशः लक्ष देऊन ऐका मी काय बोलतो. हे सगळं दादांच्या कृपेमुळे, स्वामींच्या कृपेमुळे. तुम्ही जेवढी निष्ठा, जेवढी श्रद्धा, जेवढा विश्वास ठेवाल ना, तेवढंच तुम्हाला मिळणार आहे. इथे आपल्याला पैसे नको आहेत, इथे आम्हाला फक्त तुमची सेवा हवी. स्वामींना फक्त तुमची सेवा आहे. तुम्ही किती सेवा देताय असं नाही की तुम्ही बाबा पैसेच द्यायला पाहिजे, तुम्ही दर या सेवा करा, काही करू शकता तुम्ही. बाबा आलेच गुरुवारी आला किंवा साफसफाई अमुक आहे, तर मग छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच आहेत तिथे. असं नाही आहे. अशा रूपाने तुम्ही सेवा द्या, तुम्हाला फळ मिळेल. तुम्ही फक्त फळाची अपेक्षा कराल ना तर असं नाही होणार. थोडीशी सेवा, थोडीशी डिवोटी तुम्ही पण दाखवा किंवा काहीतरी आहे. फक्त मला इथनं काहीतरी मिळणार आहे म्हणून मी इथे काहीतरी देतो हा भाव ठेवू नका. इथे मिळणारच आहे, फक्त तो भाव ठेवू नका की मी इथे काय दिलं की मला काय मिळेल. नाही, एक डिवोटी ठेवा, एक प्रामाणिकपणा जो आपण म्हणतो, एक श्रद्धा, प्रामाणिक श्रद्धा. आज मी फोन करतो दादांना, मी स्वामींना फोन करत नाही, स्वामी माझ्याशी बोलत नाही. तुम्ही जेव्हा गाणे मांडता तुम्ही स्वामींकडे मांडत नाही. तुमच्या गाण्याचं उत्तर कोण देतं? दादा देतो. मी जेव्हा फोन करतो की दादा असं झालं, मी स्वामींना फोन करत नाही ना. स्वामी माझ्याशी फोनवर बोलत नाही, माझ्याशी फोनवर दादा बोलतात. माझे शंकाचे निरसन दादा करतात. माझ्यासाठी दादा स्वामी. श्री स्वामी समर्थ प्रसन्न. अतुल दादांना प्रणाम. माझे नाव सौ अश्विनी रवींद्र भणगे. मी दादांकडे जवळपास 6 महिन्यांपूर्वी कन्सल्ट केलेले होते. लग्न कुठे ठरत नव्हते, बरीचशी स्थळं पाहून आली. मग ह्या प्रॉब्लेमसाठी जेव्हा दादांशी बोलले आणि त्यांच्याकडून जेव्हा मार्गदर्शन घेतलं, त्यानंतर केवळ 6 महिन्यातच लग्नाचे योग जुळून येऊन व्यवस्थितपणे लग्न पार पडले. याबाबतचा माझा अनुभव असा की मी अनेक ठिकाणी पत्रिका दाखवल्या आणि अनेक उपवास तापवास व्रत वगैरे पण केली, पण तिथे अगदी असा पटकन असा फरक कुठे जाणवला नाही. पण दादांशी बोलल्यानंतर जिथे माझं चुकतंय की मी कशा पद्धतीने देवाची भक्ती करायला हवी किंवा कुठला मार्ग करायला हवा, ते मला दादांकडून कळाले. आणि मी त्या पद्धतीने जेव्हा दादांनी सांगितलंय त्या पद्धतीने जेव्हा पूजा केली तेव्हा मला त्याचा लगेचच फरक जाणवून आला. याबद्दल दादांचे मनापासून धन्यवाद. आणि दादांनी योग्य त्यारित्या म्हणजे माझ्या आजकालच्या जनरेशनला धरून त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं याबद्दल दादांचे धन्यवाद. नाहीतर बऱ्याच वेळेला असं होतं की अगदी जुन्या प्रकारच्या पद्धतीनुसार करायला हवं असं बरेच जण सांगत असतात. तर ती पद्धतीनं अवलंबता आताच्या जनरेशनला जी मला माझा ऑफिसचा जॉब किंवा घरातलं काम हे सगळं काही सांभाळून जमेल असं दादांनी मला उपलब्ध करून दिलं आणि त्या प्रकाराने केलं. म्हणून माझा आता फायदा झाला आणि आता माझं लग्न होऊन 3 महिने झालेले आहेत. याबद्दल दादांचे आभार. मी सध्या एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये हिंजवडीला सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करते. तिथे मी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सध्या कामाला आहे आणि माझं शिक्षण BE कम्प्युटर झालेलं आहे. आणि आयुष्यातला हा माइलस्टोन अचीव करून दिल्याबद्दल दादांचे खूप मनापासून आभार. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय. आज्ञे विना काळही नाने त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी.
काही भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य